आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र। भांडणाचा राग मनात धरून कारवे तालुका खानापूर येथील राहुल गणपती जाधव वय 35 या युवकाचा गुप्ती आणि तलवारीनं डोक्यात वार करून तसेच हॉकी स्टिकनं मारून निर्घुण खून करण्यात आला। ही घटना कारवे येथे स्मशानभूमी नजीक असलेल्या विटा तासगाव रस्त्यावरील पुलावर रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली। याबाबत मृताचा भाऊ राजाराम गणपती जाधव राहणार कारवे यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। माणिक संभाजी परीट आणि गजानन गोपीनाथ शिंदे राहणार मंगळूर तालुका खानापूर, अमृत शहाजी माळी, नयन रंगलाल धाबी, प्रफुल्ल कांबळे, रोहन रघुनाथ जाधव, नितीन पांडुरंग जाधव सर्व राहणार कारवे तालुका खानापूर अशी संशयितांची नावे असून माणिक परीट आणि गजानन शिंदे, नयन धाबी या 3 संशयितांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले। राहुल जाधव आणि संशयित आरोपी यांच्यात असलेल्या जुन्या भांडणाच्या रागातून संशयितांनी बेकायदेशीर जमाव जमवून शस्त्र बाळगून राहुल जाधव याच्या 4 चाकीच्या काचा फोडल्या, तलवारीने डोक्यात वार करून खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। संशयितांवर गुन्हा दाखल केल्याचे आणि अन्य हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय येळेकर करीत आहेत।